स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या YouTube चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 9वीचं युनिट 4 मधील 4.2 हा लेसन। त्याचं नाव आहे रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट। ओके, यामध्ये आपण सईद हैदर रजा यांची बायोग्राफी यांच्याबद्दल आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर आबा भागवत यांनी दिलेली माहिती जी आहे गोंड कला, ओके, गोंड आर्ट याबद्दल आपण या लेसन मध्ये माहिती घेणार आहोत। ओके, रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट म्हणजे काय तर कलाकृतीचा एक आढावा घेणे। तर या कलाकृतीचा आढावा आपण या लेसन मधून घेणार आहोत। ओके, सर्वात महत्त्वाची सूचना की युनिट 4 चे जे काही सर्व लिंक्स आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील। त्याचबरोबर यांची जे काही इंग्लिश वर्कशॉप आहे त्याचे आन्सर सुद्धा तुम्हाला, त्याचे लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील। त्यामध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता। ओके, चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट हा लेसन समजून घ्यायला। सईद हैदर रजा, पॉप्युलरली नोन ॲज रजा। सईद हैदर रजा हे जे भारतीय कलाकार होऊन गेले ते रजा या नावाने लोकप्रिय होते। ही वॉज एन रिनॉट इंडियन आर्टिस्ट। ओके, ते काय होते तर भारतातील एक प्रख्यात असे कलाकार ते होते। सिंपल जिओमेट्रिक शेप्स, सिंपल जिओमेट्रिक शेप्स म्हणजे काय तर सर्वसाधारण किंवा सामान्य अशा भौमितिक आकार। स्ट्राइकिंग कलर कॉम्बिनेशन, वेधक अशा रंगसंगती। कॅपिटिवेटिंग कॉम्पोजिशन, आकर्षक अशा रचना। दीज आर सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ हिज पेंटिंग। ह्या काही त्यांच्या पेंटिंगच्या काही वैशिष्ट्य हे आहेत। हे म्हणजे त्यांनी जे पेंटिंग बनवले आहे त्याचे काही वैशिष्ट्य, खास अशी वैशिष्ट्य आहेत। अँड सो आर द कलर्स ब्ल्यू अँड ऑरेंज, आणि त्याचबरोबर निळा आणि केशरी हे दोन रंगही त्यांचे वैशिष्ट्य आहेत। त्यांच्या पेंटिंगचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील। कुठले कलर? ब्ल्यू आणि ऑरेंज। यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स। त्यांच्या जवळपास सर्व चित्रांमध्ये तुम्हाला या दोन रंगाचा वापर केलेला दिसून येईल। नन ऑफ हिज पेंटिंग्स डिपिक्ट लाईफ लाईक ह्युमन फिगर्स ऑर कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम हिज एन्व्हायरमेंट। त्यांच्या कुठल्याही चित्रामध्ये तुम्हाला सजीव अशी मानव आकृती किंवा मग जे काही आसपासचं सराउंडिंग आहे त्यांचं देखावं किंवा त्यांची सीन्स तुम्हाला दिसणार नाहीत। ओके, लाईफ लाईक ह्युमन फिगर्स म्हणजे मानवाचे जे काही अवयव आहेत त्यांचा चित्र असेल किंवा मग आजूबाजूचं सराउंडिंग जे सीन्स असतील, देखावे असतील, त्यांचे तुम्हाला दर्शन होणार नाही त्यांच्या पेंटिंगमध्ये। हिज पेंटिंग्स बिलॉंग टू द ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग। त्यांची जी चित्र आहेत ही ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, अमूर्त अशा रंगकृतीच्या शैलीत मोडणारी ती आहेत। म्हणजे अमूर्त अशी त्यांची रंगशैली किंवा चित्र त्यांचे आहेत। सच पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर्स। अशी जी चित्र असतात ती कुठल्याही बाह्य घटकांनी प्रभावित झालेली नसतात, आणि त्यांची चित्र सुद्धा काय तर कुठल्याही बाह्य घटकांनी प्रभावित झालेली नाहीत। दे ओरिजिनेट व्हेन द आर्टिस्ट ट्रायज टू पीप इनटू हिज ओन इनर माइंड। कोणताही कलाकार जेव्हा आपल्या स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहतो त्यातून अशी चित्र साकार होतात। पीप म्हणजे डोकावणे। दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स। ही चित्र जी आहेत ती कशी बनवली जातात तर अरेंजिंग सर्कल्स म्हणजे वर्तुळांना एक अरेंज करणे। ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण, स्क्वेअर म्हणजे चौकोन, रेक्टँगल म्हणजे आयत, लाईन्स म्हणजेच रेषा, आणि डॉट्स म्हणजे ठिपके। इन डिफरंट कॉम्पोजिशन युजिंग इफेक्टिव्ह टेक्निक्स ऑफ अप्लाइंग पेंट। यांचं असं वैविध्यपूर्ण अशा रचनात्मक मांडणीतून, तसेच अप्लाइंग पेंट्स म्हणजे असे अनेकविध असे रंग, अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन्स, आकर्षक अशा रंगसंगती, अचिव्हिंग बॅलन्स इन सम प्लेसेस, आणि जागेच्या ठिकाणी सुयोग्य असे संतुलन साधणं, अँड क्रिएटिंग इम्बॅलन्स इन अदर प्लेसेस, आणि काही ठिकाणी असमतोल साधणं किंवा निर्माण करणं, यासारख्या प्रभावी तंत्राचा वापर करून ही जी चित्र आहेत ती काय केली जातात, बनवली जातात। हे जे पेंटिंग्स आहेत ते बनवले जातात। त्यासाठी या सर्व गोष्टींना व्यवस्थितरित्या अरेंज केलं जातं। मग ती कुठली असेल, सर्कल असेल, ट्रायंगल असेल, स्क्वेअर असतील, यांना किंवा मग रेक्टँगल असेल, लाईन्स असतील, डॉट्स असतील, यांचा व्यवस्थितरित्या अरेंज केलं जातं। डिफरंट अशी कंपोजिशन्स वापरले जातात, इफेक्टिव्ह टेक्निकचे, अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन वापरलं जातं, आणि एक बॅलन्स इम्बॅलन्स साधून काही ठिकाणी अशा प्रकारची चित्र बनवली जातात। Raza found his paintings through his study of Indian art and its heritage, cultural context and philosophy.
आता रजा फाउंड हिज पेंटिंग्स, रजाचे जे हे पेंटिंग्स आहेत त्या काय आहेत तर थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट, म्हणजे त्यांच्या ह्या ज्या काही कलाकृती दिसतात आपला त्या कशातून दिसतात तर भारतीय कला आणि इट्स हेरिटेज, हेरिटेज म्हणजे काय त्याचा वारसा, कल्चरल कॉन्टेक्स्ट म्हणजे सांस्कृतिक संदर्भ आणि फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान यांच्या अभ्यासातून रजा यांनी काय केली तर ही जी चित्र आहेत ती बनवली आहेत किंवा मग या चित्रांचा शोध त्यांनी लावला आहे. रजा फाउंड हिज पेंटिंग्स, त्यांनी या चित्रांचा शोध लावलेला आहे. कुठल्या गोष्टीतून? इंडियन आर्ट असेल त्याचं हेरिटेज म्हणजे वारसा, कल्चरल कॉन्टेक्स्ट म्हणजे सांस्कृतिक संदर्भ आणि फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञानातून. हिज पिक्चर्स सीम टू रेडिएट पीस अँड लाईफ ॲट द सेम टाइम, त्यांच्या चित्रामधून एकाच वेळी शांतता आणि सजीवता या दोन्हींचं उत्सर्जन होतं असं आपल्याला वाटतं. We realize that the painting is a visible form of very deep thought. Okay, we realize that the painting is visible form of very deep thought. त्यांची चित्र पण आपल्याला कसं खूप गहन विचार यातून मांडलेले आहेत असं आपल्याला जाणवतं, म्हणजे खूप डीप थॉट्स, खूप गहन असे विचार त्यातून मांडलेले असं आपल्याला तिच्यातून रिअलाइज होतं किंवा मग जाणवतं. व्हेरी फ्यू अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्स कम्युनिकेट विथ द व्ह्युअर्स, खूप अशा कमी जे अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहेत, अमूर्त असे जे चित्र आहेत ते आपल्या व्ह्युअर सोबत म्हणजे जे प्रेक्षक आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. ॲज मच ॲज रजाज डू, म्हणजे ज्याप्रमाणे रजांच्या पेंटिंग्स या काय करतात संपर्क साधतात कोणासोबत? दर्शकांसोबत. ओके, संपर्क साधतात. तशा प्रकारच्या खूप अशा कमी ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहेत ज्या व्ह्युअर सोबत काय करतात तर कम्युनिकेट करतात किंवा संपर्क साधतात. बघा खूप छान चित्र दिसते बघा, राऊंड राऊंड गोल गोल केलेले. रजा वॉज बोर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश, रजांचा जन्म हा मध्य प्रदेशातील एका लहानशा गावात झाला. ही बिगन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12, वयाच्या 12व्या वर्षापासूनच त्यांनी चित्रकलेला सुरुवात केली होती. ही स्टडीड आर्ट ॲट द चित्रकला महाविद्यालय ॲट नागपूर अँड देन ॲट द जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई, त्यांनी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातून आणि नंतर मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट येथून कला विषयाचे शिक्षण घेतलं. लेटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट, त्यानंतर कलेचे शिक्षण घेण्यासाठी ते फ्रान्सला गेले. आफ्टर फ्यू इयर्स, काही वर्षानंतर ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स. ओके, त्यांनी फ्रान्स येथे स्थायिक व्हायचं ठरवलं. हिज वाईफ वॉज फ्रेंच, त्यांची जी बायको होती ती फ्रेंच होती. ही वॉन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. ओके, त्यांना अनेक असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत किंवा त्यांनी ते जिंकले. ही वॉज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्म अवॉर्ड्स. ओके, त्यांना तीनही जे काही पद्म अवॉर्ड आहेत त्यांना ते मिळालेले आहेत किंवा मग त्यांचा सन्मान ते देऊन करण्यात आला. कुठले कुठले अवॉर्ड्स? पद्म अवॉर्ड्स, पद्मश्री अवॉर्ड, पद्मभूषण अवॉर्ड आणि पद्मविभूषण अवॉर्ड. म्हणजे थोडक्यात सांगतील की त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण त्याचबरोबर पद्मविभूषण हे जे तीनही पद्म पुरस्कार आहेत ते देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. विथ ऑल द अवॉर्ड्स अँड ऑनर्स हिज पेंटिंग्स वेअर एक्सप्लोरिंग अ स्पिरिच्युअल मेटाफिजिकल पाथ. ओके, या सर्व पुरस्कार आणि सन्मानांबरोबरच त्यांची जी चित्रे आहेत ती आध्यात्मिक, स्पिरिच्युअल, मेटाफिजिकल पाथ, म्हणजे मेटाफिजिकल म्हणजे काय तात्विक मार्ग धुंडाळत होती. ग्रॅज्युअली द बिंदू ऑर पॉइंट केम टू बी द कोर ऑफ हिज पेंटिंग्स. ओके, काय सांगितले त्यांनी? जे ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू, द बिंदू, बिंदू म्हणजे ठिपका, ऑर पॉइंट म्हणजे पॉइंटलेस ठिपका असं म्हणतो. केम टू बी द कोर ऑफ हिज पेंटिंग, आता ठिपका हा त्यांच्या चित्राचा केंद्रबिंदू झाला, हळूहळू तो त्यांचा केंद्रबिंदू झाला पेंटिंगचा. ही डिस्क्राईब हिज वर्क इन दिस वर्ड्स, ते त्यांचं जे काही चित्र आहे त्यांचं जे वर्क आहे ते कशा प्रकारे वर्णन करतात, ते चित्राचं वर्णन ते कशा प्रकारे करतात. माय वर्क इज माय ओन इनर एक्सपिरियन्स अँड इन्व्हॉल्वमेंट विथ द मिस्ट्रीज ऑफ नेचर अँड फॉर्म विच इज एक्सप्रेस इन कलर, लाईन, स्पेस अँड लाईट्स. इथे ते स्वतःच्या चित्रांबद्दल काय म्हणतायत? माझी जी की कलाकृती आहे ही माझी आंतरिक अनुभूती आहे, म्हणजे माझे स्वतःचे एक्सपिरियन्स आहे. ओके, आंतरिक असे एक्सपिरियन्सेस आहेत, आंतरिक असे अनुभव आहेत. ओके, अँड इन्व्हॉल्वमेंट विथ द मिस्ट्रीज ऑफ नेचर, आणि
निसर्गातील गूढता आणि त्यांची अनेकविध अशी रूपं यांच्याशी असलेले माझं नातं. मग ती कशातून? कलर म्हणजे रंग, लाईन म्हणजेच रेषा, अवकाश स्पेस म्हणजे अवकाश आणि लाईट म्हणजे प्रकाश यातून ती व्यक्त केलं आहे असं ती स्वतःच्या पेंटिंग बद्दल म्हणतात. समटाइम्स काही वेळा an artist's thoughts appear to be too complex or even complicated when they are expressed through words. काही वेळा कलाकारांचे जे विचार असतात ते शब्दातून व्यक्त होतात आणि ते कधी कधी खूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे वाटतात. फॉर हिम त्यांच्यासाठी द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क, हिज पेंटिंग. त्यांच्यासाठी काय तर त्यांचं चित्र हेच त्यांचं संवादाचं प्रभावी माध्यम होतं. रजा हॅड ग्रेट क्रिएटिव्हिटी. रजांकडे अतिशय सृजनशीलता होती किंवा क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे होती. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. त्यांची जी चित्र होती, त्यांची जी पेंटिंग होती ती खूप बोलकी अशी होती किंवा त्यांची चित्र आहेत ती खूप अशी बोलकी आहेत. आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह म्हणजे ती चित्र जी आहेत त्यांची खूप बोलकी आहेत. दिस ग्रेट आर्टिस्ट पास्ड अवे ऑन 23 जुलै 2016 ॲट द एज ऑफ 94. 94 वर्षाचे असताना 23 जुलै 2016 रोजी या अशा महान अशा आर्टिस्टचा म्हणजे कलाकाराचा काय झाले तर हे जे कलाकार आहेत ते आपल्याला सोडून गेले, या जगाला सोडून गेले. लिव्हिंग बिहाइंड अ लेगसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग्स. आणि त्यांनी पाठीमागे सोडलं त्यांचा वारसा, कलाकृतींचा वारसा. तो म्हणजे कुठल्या कलाकृतींचा तर संवेदनशील, सेन्सिटिव्ह म्हणजे काय संवेदनशील अशा कलाकृतींचा वारसा, पेंटिंगचा वारसा त्यांनी पाठीमागे ठेवला. ब्रॅकेटमध्ये काय दिलं बघा, अचीव्ड थ्रू एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोजिशन ऑफ लाईन्स अँड कलर्स. आणि हा जो काही सेन्सिटिव्ह पेंटिंग म्हणजेच असा संवेदनशील अशा ज्या कलाकृती आहे त्या त्यांनी कशा साध्य केल्या तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोजिशन म्हणजे अलौकिक अशा रचना त्यांनी बनवल्या ऑफ लाईन्स अँड कलर्स म्हणजे कशाच्या तर रेषांच्या आणि रंगांच्या. दॅट डिपिक्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोजिशन. आणि त्या काय करतात तर एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी अशा कंपोजिशन त्या क्रिएट करतात. ओके. गोंड आर्ट्स. गोंड आर्ट म्हणजे काय तर गोंड अशी गोंड कला म्हणजे गोंड जमात ही एक आदिवासी जमात आहे त्यांची कला. खूप छान चित्र दिसतंय बघा ते. ही गोंड आर्ट आहे. गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. गोंड ही काय जे आहे तर एक आदिवासी कला आहे. इट हॅज बीन डेव्हलप्ड अँड प्रिझर्व्ड बाय द गोंड ट्रायबल पीपल रिसाइडिंग लार्जली इन द मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अँड ओडिसा स्टेट ऑफ इंडिया. भारतातील मुख्यतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा या राज्यात राहणारे जे काही गोंड समाजातील आदिवासी लोक आहेत त्या लोकांनी ही काय केली तर डेव्हलप म्हणजे विकसित आणि प्रिझर्व म्हणजे काय तर ती जतन करून ठेवली आहे. फ्रॉम देअर ट्रॅडिशनल टेल्स अँड मायथॉलॉजी वी लर्न दॅट दे हॅव लिव्ड इन इंडिया फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स इवन बिफोर द अदर इनहॅबिटंट्स केम हिअर. त्यांच्या पारंपरिक कथा आणि पौराणिक कथा, ट्रॅडिशनल टेल्स म्हणजे पारंपरिक कथा आणि मायथॉलॉजी म्हणजे पौराणिक कथा ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला असं दिसतं की वी लर्न आपल्याला शिकता येतं की दे हॅव लिव्ड इन इंडिया ते भारतातच ते राहत होते फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स म्हणजे हजारो वर्षांपासून. इवन बिफोर द अदर इनहॅबिटंट्स केम हिअर. कधीपासून तर जे इतर असे जे इनहॅबिटंट्स आहेत ओके भारतातून बाहेरून येऊन स्थायिक झालेले जे काही इतर लोक आहेत त्यांच्या अगोदरपासून ते इथे भारतात वास्तव्यात होते. द गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू, अ द्रविडियन लँग्वेज. आता ही जी गोंडी भाषा आहे ती खूपशी तेलुगू या द्रविडी भाषेसारखीच ती आहे. गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. आता जी गोंड ही जी कला आहे ही मुख्यतः मध्य भारतात दिसून येते. Originally, people used to draw picture on the earthen walls of their houses. पूर्वीच्या काळी लोक काय करायचे तर त्यांच्या घरांच्या ज्या मातीच्या भिंतीवर ते चित्र काढत होते. Most folk arts involve natural techniques of preparing colors and use of several mediums. ओके. रंग तयार करण्याची आणि विविध माध्यमे वापरण्याची नैसर्गिक तंत्रे किंवा नैसर्गिक पद्धती बऱ्याचशा लोककलांमध्ये दिसून येतात.
मोस्ट फोक आर्ट म्हणजे बऱ्याचशा जे लोककला आहेत त्यामध्ये आपल्याला नॅचरल टेक्निक दिसून येते. कशाची तर प्रिपेरिंग कलर्स म्हणजे कलर बनवण्याचे असेल आणि त्याचा यूज असेल, त्याचे मीडियम, त्याचे माध्यम आहेत, त्याची वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय दिसून येतात तर टेक्निक दिसून येतात. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन अ स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. ओके, त्या पद्धती ज्या असतील त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे सुपूर्द केल्या जातात. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. आणि गोंड आर्ट याला काय नाही तर एक्सेप्शन नाही किंवा मग त्याला अपवाद नाही. म्हणजे गोंड आर्ट जे आहे ते सुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होतं तर सुपूर्द केल्या जातं. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स क्रिएट्स अ प्लीजंट ॲटमॉस्फिअर. जे घर आहे ते डेकोरेट केलं जातं. कसं डेकोरेट म्हणजे त्याची सजावट केली जाते कशाने तर विथ ब्युटिफुल पिक्चर्स, अशा सुंदर अशा पिक्चर्सने, चित्रांनी. क्रिएट्स अ प्लीजंट ॲटमॉस्फिअर, याच्यामुळे काय तर एक प्लीजंट म्हणजे प्रसन्न असं किंवा आनंददायी असं वातावरण निर्माण त्यातून होतं. ऑल्सो आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. आणि आर्ट म्हणजे काय कला, त्याचप्रमाणे आपण जे पाहतो की कला ही काय ते असं एक प्रभावी माध्यम आहे. कशाचं, जे आपण पाहतो ते नोंदवून आणि जतून ठेवण्याचं. प्रिझर्व म्हणजे काय जतून ठेवणं, आणि रेकॉर्ड म्हणजे काय तर नोंदवून ठेवण्याचं एक काय तर ते एक माध्यम आहे, एक प्रभावी असं ते माध्यम आहे. इन फोक आर्ट्स म्हणजे लोककलांमध्ये यू युअर सेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास. तुम्ही स्वतःच आपला कॅनव्हास तयार करता. कॅनव्हास म्हणजे काय तर चित्र काढण्यासाठी जे कापड असतो त्याला कॅनव्हास असं म्हणतात. ओके, द सरफेस ऑन विच टू ड्रॉ अँड द कलर्स विथ विच यू ड्रॉ. ओके, असा पृष्ठभाग ज्यावर तुम्ही चित्र रेखाटणार असता आणि ज्यात रंग भरणार असतात, असा कॅनव्हास तुम्ही स्वतः तयार करता. दिस इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज व्हेरी इनरिचिंग एक्सपिरियन्स. ओके, म्हणूनच लोककला निर्मिती हा एक अतिशय समृद्ध करणारा असा अनुभव आहे. इनरिचिंग म्हणजे काय, समृद्ध करणे. एक्सपिरियन्स म्हणजे काय, अनुभव आहे. त्यामुळेच आपण असं म्हणतो की लोककला निर्मिती हा एक अतिशय समृद्ध करणारा असा अनुभव असतो. दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. समृद्धता त्यांनी निवडलेल्या माध्यमातून दिसून येते. ही जी रिचनेस, ही जी समृद्धता आहे, इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम्स. त्यांनी निवडलेली जे माध्यम आहे त्यातून ती दिसून येते. इन द डेज ऑफ पास्ट म्हणजेच पूर्वीच्या काळी, सेव्हरल थिंग्स इन नेचर सच एज सॉइल्स ऑफ डिफरंट पार्ट्स. निसर्गातील सेव्हरल गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी ज्यामध्ये सॉइल ऑफ डिफरंट शेड्स, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेडची सॉइल आहे, माती. त्याचबरोबर द ज्यूस ऑफ प्लांट्स, झाडांचं ज्यूस म्हणजेच त्यांचा अर्क, त्यांचा रस. आता रस कशाचा आहे, लीव्ज म्हणजे पानाचा रस, ट्री बार्क म्हणजे झाडाच्या साली, फ्लावर्स फुलांचा रस, फ्रुट्स म्हणजे फळांचा रस असेल तिथं. त्याचबरोबर अँड इवन थिंग्स लाईक कोल, त्याचबरोबर कोळसा, काऊ डग्स म्हणजे शेण असेल, वी आर यूज टू प्रिपेअर कलर्स. या सर्वांचा वापर केला जायचा कशासाठी तर रंग तयार करण्यासाठी. ओके, the different colors, various textures and patterns were used year after year. ओके, आता इथे काय सांगितलेलं आहे की द डिफरंट कलर्स, हे जे वेगवेगळे कलर आहेत, त्याचबरोबर व्हेरियस टेक्स्चर्स, विविध असे टेक्स्चर ज्याला आपण पोत म्हणतो, आणि पॅटर्न म्हणजे आकार, हे काय केले जायचे तर वी आर युज्ड इयर आफ्टर इयर्स, ते वर्षानुवर्ष वापरले जायचे. लेंडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट, ज्यामुळे काय व्हायचं तर जी कला आहे ती कशी व्हायची तर सुलभ अशी ती होत होती. सिम्प्लिसिटी म्हणजे काय तर त्यामध्ये एक सुलभता किंवा सुबोधता येत होती किंवा ती येते. व्हेन वी सी दिस पिक्चर्स, जेव्हा आपण हे पिक्चर्स बघतो, ओके, वी रिअलाइज दॅट, आपल्याला असं रिअलाइज होतं की अ पिक्चर ड्रॉन धिस वे, ही जी पिक्चर आहे, हे जे चित्र आहे ते धिस वे म्हणजे या वेने, ऑर द अदर किंवा मग दुसऱ्या वेने, कॅन लुक इक्वली ब्युटिफुल म्हणजे या किंवा कुठल्याही या किंवा त्या कुठल्याही प्रकारे ती काढली तरी ती तितकी सुंदर दिसतात. व्हॉट अ डीप थॉट दिस आर्ट कन्वेज अँड सो इझिली. ओके, किती गहन असे विचार या कलाकृती मांडतात. डीप थॉट म्हणजे काय, गहन असे विचार, अँड सो इझिली आणि किती सहजतेने त्या कलाकृती ह्या गहन असे विचार मांडतात. इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट, गोंड या कलेच्या शैलींमध्ये, वी सी दॅट द आउटलाइन मे व्हेरी अ लिटल फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट, बट द डिझाईन्स दॅट फील इट मेक
द होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. आता या जी की गोंड जी आहे कला आहे त्या शैलीमध्ये जी की चित्राची बाह्य रूपरेषा आहे म्हणजे आउटलाईन जी आहे त्या चित्राची मे व्हेरी अ लिटल फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट, म्हणजे प्रत्येक आर्टिस्टनुसार म्हणजेच कलाकारानुसार ती कशी असते तर थोडी थोडी बदलत जाताना आपल्याला दिसून येते. बट द डिझाईन्स दॅट फील इट मेक द होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. पण त्याच्या आतील भरीव नक्षीकाम मात्र संपूर्ण चित्राला सजीव आणि आकर्षक बनवते. लाईव्हली म्हणजे सजीव. ओके, त्यातलं जे काही नक्षीकाम केले गेलं आतलं ते त्या चित्राला कसं बनवतं सजीव आणि आकर्षक बनवतं. द डिझाईन्स इन्क्लूड सिम्पल टेक्स्चर्स अचीव्ड युझिंग डॉट्स, स्ट्रेट लाईन्स, डॉटेड लाईन्स, कर्वी शेप्स अँड सर्कल्स. ठिपके असतील, सरळ रेषा म्हणजे स्ट्रेट लाईन, ठिपक्यांच्या रेषा म्हणजेच त्याला आपण डॉटेड लाईन्स असं म्हणतो, गोलाकार आणि वर्तुळे. ओके, इत्यादींतून निर्माण होणाऱ्या साध्या सोप्या आकारातून अनेक प्रकारचे नक्षी तयार होतात म्हणजे वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स त्यामधून तयार होतात. स्पेशल अटेन्शन इज गिवन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर्स सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. ओके, विविध रंगांच्या योग्य निवडीकडे काय केलं जातं तर विशेष लक्ष दिलं जातं. यांच्याकडे विशेष लक्ष दिल्या गेल्यामुळे आपण काय करू शकतो तर संपूर्ण चित्राचा परिणाम अतिशय मोहक आणि सुंदर त्यामुळे होऊ शकतो. अमेझिंग आणि ब्युटिफुल अशा प्रकारचं ते चित्र होऊ शकतं जर आपण काय केलं तर विशेष लक्ष दिलं कशाकडे तर रंगांच्या वापराकडे, त्यांच्या चॉईसकडे. शेवटचा पॅराग्राफ आहे बघा. इन टुडेज एज ऑफ कमर्शियलायझेशन मेनी मेन हॅव टेकन अप गोंड आर्ट. आजच्या जे काही व्यापारीकरण आहे म्हणजेच कमर्शियलायझेशन आहे या काळामध्ये अनेक पुरुषही गोंड कला आत्मसात करू लागले आहेत. बरेचसे मेन जे आहेत ते काय करतात तर गोंड जे काही कला आहे गोंड आर्ट त्याला आत्मसात करत आहेत. बट द रूट्स ऑफ फोक आर्ट्स प्रोबॅबली लाईज इन विमेन्स डेली चोर्स लाईक क्लिनिंग अँड डेकोरेटिंग द हाऊसेस, डीलिंग विथ नॅचरल कलर्स इन द कोर्स ऑफ कुकिंग अँड इन देअर लेजर टाइम ऍक्टिव्हिटीज. पण लोककलांची पाळीमुळे मात्र स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील साफसफाई, घर सजावट करणे, स्वयंपाकाच्या वेळी हाताळले जाणारे नैसर्गिक रंग आणि त्यांचे जे फुरसतीचा वेळ म्हणजे लेजर टाइम, जो लेजर म्हणजे त्यांचा जो फुरसतीचा वेळ आहे, रिकाम वेळ आहे, त्या वेळातील छंद यासारख्या अनेक गोष्टींमध्ये रुजलेली आहेत असं आपण म्हणू शकतो. विशेषतः लोककला ही स्त्रियांच्या कामामध्ये जे डेलीचे वर्क आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येते असं आभा भागवत असं आपला सांगत आहेत या गोंड आर्ट या पॅराग्राफ मधून. आय होप तुम्हाला हा लेसन जो आहे तो व्यवस्थितरित्या समजलेला आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.